नमस्कार सगळ्यांनो, घरचा स्वाद या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. ह्या ठिकाणी मी करते आहे आज भेंडीची भाजी. त्यासाठी इथे मी भेंडी बारीक चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून. कांदा एक घेतलेला आहे आणि टोमॅटो, आणि कढई ठेवलेली आहे गॅसवर. आता 2 चमचे अंदाजे तेल घातलेलं आहे. हिंग, मोहरी आणि हळद अशी फोडणी केली. त्यातच आता मी कांदा घालणार आहे. कांदा परतून झाला की 1-2 मिनटं कांदा परतून झाला की लगेच टोमॅटो घालणार आहे. टोमॅटो परतल्यानंतर लगेचच भेंडी घालणार आहे. ही भाजी तार सुटू नये किंवा बुळबुळीत होऊ नये म्हणून त्यासाठी टोमॅटोचा उपयोग मी केलेला आहे. तर अतिशय सोपी करायला पद्धत आणि पटकन होते ही भाजी. या भाजीला पाण्याचा वापर अजिबात करू नये, त्यामुळे भाजी सुरेख सुंदर होते आणि आपण वाफेवरच ही भाजी केली पाहिजे. आता मी या भाजीला थोडंसं मीठ चवीपुरतं घालून भाजी झाकून ठेवणार आहे. मीठ असल्यामुळे भाजीला वाफेचं पाणी सुटतं आणि भाजी त्या वाफेच्या पाण्यावरच छान शिजते. तर या ठिकाणी मी आता 1-5 मिनटं भाजी झाकून ठेवली. आता भाजीत मी लाल तिखट घालणार आहे. लाल तिखट घातल्यामुळे भाजीला चव चांगली येते आणि सुरेख होते भाजी. ही बघा, ही आता वाफेने भाजी छान शिजली आहे. आता आपण यात लाल तिखट घालूया. लाल तिखट आपल्याला पाहिजे तसं घालावं, म्हणजे जर तिखटपणा जरा जास्त असेल तर थोडं जास्त घालावं. तिखटपणा नको असेल तर 1 चमचा बास होते. आता या ठिकाणी भाजी छान झालेली आहे परतून. आता आपण घालणार आहोत ओलं खोबरं. ओलं खोबऱ्याने भाजीची चव वाढते. काही जण ओलं खोबरं घालतात, काही जण शेंगदाण्याचा कूटही घालतात. तर या ठिकाणी मी ओलं खोबरं घातलेलं आहे आणि 1 चमचा साखर घातलेली आहे. साखरेमुळे जरा भाजीची चव छान लागते आणि खूप सुरेख होते भाजी. तर भाजी आता तयार झालेली आहे आणि भाजीची ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तोवर धन्यवाद.